आमचे रतनजी मानेकर मान फ्रॉम पालेगाव सरांचा इथे येतोय ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज फलंदाज देवा शिसवे. मोठा फटका लॉक केला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे चेंडू फेकून दिलाय. मिड विकेटच्या वरना पहिला दमदार देवाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. डीजे वज्रोसहित सन पहिला बॅटचा पैस ओपन केला देवाने. देवाचा पहिला बॅट मध्ये षटकार पाहिला. फुलटास आहे. प्रहार केला. आणखीन एक तडाका. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. देवाच्या बॅट मध्ये हा दुसरा षटकार. आणि ज्या प्रेक्षकाने पकडला ऐवा झेल. काय फटका सजवलाय. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक करायचा होता परंतु चेंडू एस्टेच्या मागे चाललाय. निघून चाललाय. तिथे फील्ड होईल तोपर्यंत ही एक धाव ऍड केली जाईल. तेव्हासाठी मात्र इथे एटीएम खुलं झालं होतं. अद्याप जर हॅट्रिक संपादन केली इथनं कमबॅक मात्र केलं जातंय दीपकच्या माध्यमातून. आपण पाहतोय दीपक सुद्धा वारंवार अनेक साऱ्या स्पर्धा दीपकने गाजवल्यात. अनेक साऱ्या स्पर्धा देवा शिसवेने सुद्धा गाजवल्यात. तेवढाच मॅन्डेटली अनुभव दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतंय. जरी 2 चेंडूवरती 2 षटकार जरी आले तरी या बॉलवरती मात्र दीपक साळवीने कमबॅक मात्र नक्कीच करून दिले आपल्या टीमला. धावसंख्या धापकवरती 13 धावा. पहिलं P1चं षटक मार्गस्थ. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोडपे त्यांच्या अगेन्स्ट घात केले काकडवाल. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2026 अंबरनाथ गाव आणि आमचे आयोजक समीर दिलीप भोईर व जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. यावेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय आणि आमच्या करिश्माताई चोळेकर आणि भरतदादा चोळेकर यांच्या माध्यमातून आम्हाला लकी डावच्या माध्यमातून एक सायकल एक मालिका सायकल पाहिली आहे. स्ट्रायकर फलंदाज डावकडे त्याचा विस्फोटक फलंदाज भगवान गायकरला पाहतोय आपण. या P1च्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक. यावेळेस फुलटास आहे. फक्त प्रहार केला. मिड ऑफचा षटकाच्या चेंडूवरती येईल. तुला उचलेल फेकेल. आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. दीपक मात्र पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच षटकार आले. त्याच्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला आपल्याला नक्कीच. दीपकच्या गोलंदाजीवरती एक धाव आली. नंतर डॉट बॉल आणि ह्या 5व्या चेंडूवरती एक धाव. P1च्या पहिल्या षटकातील अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लढत रंगती. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ओरपे त्यांच्या अगेन्स्ट काकडवालला पाहतो आपण. नेक्स्ट बॉल देवासाठी फक्त हुक केलाय. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाका. चौकार. ठोक डीजे. धर्मवीर चषक 2026 हे पर्व आणि पर्वातील आजचा पहिला दिवस आणि ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहतोय नक्कीच. महेंद्रा थार तिच्यावरती भगवा
मात्र भगव्याची शान मान राखत असताना ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमचे लाडके आयोजक समीर दिलीप भोईर आणि जय भोळे क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव, पूर्ण आमचे आयोजन ऑर्गनाइज कमिटी. आता खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. नक्कीच त्यांची म्हणजे ऑर्गनाइज कमिटी आपण पाहतोय. जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव त्यांनी सुद्धा एक सामना जिंकलाय, तर नेक्स्ट मॅच त्यांची ही पाहायला मिळेलच आपल्याला. परंतु जाऊया मॅचकडे. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला घातक 11 काकडवाल त्यांच्या अगेन्स्ट जय खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपेला पाहतो आपण. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये अक्षय आकाश पावशेला पाहतो आपण. आमचे मित्र आता सध्या खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील या दुसऱ्या षटकामध्ये. समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज भगवान. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला बॉल मोठा फटका लॉक केलाय. आनंद कार्पेट चेंडू चाललाय. चेंडूवरती येतील, चेंडूला उचलतील. एक धाव कंप्लीट. डेंजर झोन मध्ये धावतायत भगवान. चित्त्याच्या वेगाने दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धाव संख्या धावफलकावरती 20 धावा. आकाश पावशे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल भगवान साठी. यावेळी मोठा फटका लॉक करायचा होता. स्ट्रेटच्या वरून चेंडू निघून चाललाय. ईश्वरच्या हातामध्ये हा येतोय डॉट बॉल. अक्षय पावशे आकाश पावशेला आपण पाहतोय. सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली आकाश पावशेची. टीम काकडावर घातक 11 टीमचा विचार जर केला तर अनेक सामने या संघाच्या नावावरती राहिलेत. नेक्स्ट बॉल मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथून. नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल डीप थर्ड मॅनच्या वरून येतो हा पहिल्या टप्प्यावरती. संघर्षमय दर्जेदार चौकार. मध्ये सुरू आहे आणि अद्याप धावसंख्या धावफलकावरती लागेल त्या चौकाराच्या मदतीने 24 धावा. भगवानने मात्र आता बॅटचा पैस ओपन केलाय. चौकार मात्र आलाय त्याच्या बॅट मधनं. इथनं अद्याप किती धावा बनतील या दुसऱ्या षटकामध्ये. काहीशे चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल असेल आकाशचा. यावेळेस मध्ये फॉलोअर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला डीप पॉइंट मधून शतक खूप वेगाने चेंडूवरती आलेत. चेंडूला एका अटेन मध्ये उचललंय, फेकलंय. तोपर्यंत या गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धाव संख्या धावफलकावरती 26 धावा. आकाश पावसे गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो आणखीन एक चौकार. सलगचा हा त्याच्या बॅट मधला दुसरा चौकार आपण पाहिला. त्या दिशेने मात्र 2 चौकार पाहिलेत आपण. डीप थर्ड मॅनच्या दिशेने हे 2 चौकार आपण पाहिले भगवानच्या बॅट मधनं. इथनं धावांचा डोंगर धावा थांबवाव्या लागतील, कारण आकाश पावशेवरती वारंवार हल्ला चढवला गेला. देवाच्या बॅट मध्ये 2 षटकार, 1 चौकार मात्र नक्कीच पाहिला आपण. दुपारच्या सत्रामध्ये ही दुसरी फेरीतील पहिली लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खोल्या टप्प्यात चेंडू खोलून काढलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला पहिल्या टप्प्यावरती उचलला, फेकलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा माणूस मात्र मैदानात धावफील्ड तशी खराब आहे तिथे, आणि त्याचा फायदा पूर्ण घेत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम गोरपे 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 32 धावा. 2 षटकांचा इथे वादवी खेळ मात्र संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण.
ट्रेन स्टॉल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो आपण महिंद्रा थार. आज जवाब आयोजन पाहतो आपण या धर्मवीर चषकामध्ये 20-25चं पर्व. अनेक सारी मेहनत राहिली आहे. जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गावची ऑर्गनाइज कमिटी आपण पाहतोय. सातत्याने खूप मेहनत राहिली आहे आणि स्पर्धेला आमच्या लाभलंय ते म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल आणि मालिकावीरसाठी एक सायकल आमचे शरददादा चोळेकर आणि करिश्माताई चोळेकर यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला पाहायला मिळाली आहे. तर नक्की स्नेह निमंत्रण असेल. जुदानी वज्रेश्वरी जरीमरी प्रसन्न सर्व भाविकांना कळवण्यात येते की दिनांक 3/1/2026 शाकंभरी पौर्णिमा या दिवशी देवीचा भंडारा दुपारी 1 वाजता व देवीची पालखी सायंकाळी 6 वाजता परांजपे चाल ते शिवमंदिर येथून निघेल. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. निमंत्रक हेमंत रोडगे. थँक्यू. डीजे. मॅच एका बाजूला घातक 11 काकडवाल त्यांच्या अगेस जय खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे. 2 षटकांचा वादवी खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 32-32. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तुषार पाहू शकतो आपण. इथनं धावा थांबाव्या लागतील. तुषारला इथं कमबॅक करावं लागेल. डॉट बॉल मात्र फेकावा लागतील. पहिला बॉल खोदो टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता अक्रॉस द लाईनने, पण चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि हा पहिला डॉट बॉल येतोय. सतरा धावेवरती नाबाद अशी पाळी खेळताना आतमध्ये आपण पाहतोय देवा शिसवे ऑन स्ट्राईक. यावेळेचा मोठा फटका लॉक केला. विडांबा क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. देवा शिसवेची बाट मैदानाच्या आतमध्ये मात्र बोलतीये. आता हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 36 धावा. अद्याप काहीशे चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळी मोठा फटका लॉक केला. विडांबा क्षेत्ररक्षक आहेत तिथे दीपक कडनं झाली चुकी. देवाचा झेल मात्र सुटलाय. नक्की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं धावा येत आहेत त्याचा झेल मात्र इथे सोडलाय. आता त्याच्या बॅट मधनं किती धावा बनतील, मात्र जेवढ्या धावा बनतील तेवढ्या धावांचा रोख मात्र तुम्हाला मोजावा लागेल या सामन्यामध्ये. कारण एक आक्रमक शैलीचा फलंदाज देवा शिसवे ज्या बॅट मध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिलेत त्याचा झेल मात्र सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. अनेक सारे प्रेक्षक आपण पाहतो या मैदानाच्या बाहेर या मॅचचा आनंद घेत असताना पाहतो आपण. आमच्या व्यासपीठावरती सुद्धा अनेक सारे मान्यवर आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले. लाजवाब मेजवानी सुद्धा पाहिली आपण त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहिले आपण. जेवणाची उत्तम सोय मात्र केली आमची आजच्या दिवसामध्ये. आमच्या ऑफिशियल आहेत पंच रतनजी मानेरकर साहेब असतील. यावेळेस मोठा फटका अटेंड केला आहे. लेफ्ट हँडमॅनला चेंडू चालला क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बनतील प्रेक्षक. आणखीन एक दर्जेदार दमदार भगवानच्या बॅटमधनं हा चौकार.
तर भगवानसाठी मात्र इथे सुवर्ण संधी असेल. चौकार षटकार हॅट्रिक जर भगवानच्या बॅट मधनं आली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज वेदांत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. भगवानसाठी सुवर्ण संधी पहिला तर आलाय. आता येणाऱ्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती तुषारला पाहतो आपण. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. पंच रतनजी मानेरकर सर आम्हाला दर्शत असताना डाव्या स्टीच्या बाहेर उजव्या स्टीच्या बाहेर असलेला चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धाव संख्या धाव करती लागते ती 42 धावा. यावेळेस मोठा फटका कनेक्ट करायचा होता परंतु चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. आणि कोणत्याही चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असेल. तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आमचे निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि वेदांत पाटील यांच्याकडून सुद्धा चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोठा फटका अटेंड केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय भगवानच्या बॅट मधनं दमदार षटकार. डीजे 3 षटकांचा वादवी खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. काय फटका सजवला भगवानने मात्र सीमारेषेच्या बाहेर. दीपक तिथे आले होते खूप वेगाने क्षेत्ररक्षण करण्यासाठी पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभी आहे. एका बाजूला देवा शिसवे त्याच्या अगेन्स्ट त्या बॅटमध्ये षटकार पाहिला आपण. भगवान गायकर गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये सूर्याजी पावशेला आपण पाहू शकतो. अनुभव खूप आहे सूर्याजी पावशेकडे. इथनं सूर्याजीला डॉट बॉल फेकावे लागतील कारण धावांचा विचार केला तर 48 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आणि या स्लॉगआउटच्या षटकामध्ये मात्र धावा मात्र थांबाव्या लागतील. परंतु अनामतीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त बनवणे हे सुद्धा खूप गरजेचं असतं. फलंदाजांना समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला कारण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप उभी आहे. एका बाजूला देवा शिसवे आणि भगवानला पाहतो आपण. आणि गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये सूर्याजी पावशे अनुभवी गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल लॉक केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण चेंडू पहिल्या टप्प्यावरती काऊ कॉर्नरच्या वरनं चौकार. सूर्याजी पावशेवरती आता हल्ला चढवला गेला या स्लॉगरच्या षटकामध्ये. पहिला चौकार देवाच्या बॅट मधनं आलाय. आता या 4थ्या षटकातील मोठा फटका लॉक केलाय. आणखी त्या दिशेने आल्यानंतर कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला अडवतील थोडंसं फंबल. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये अद्याप विचार केला देवा शिसवेचा. 9 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या बॅट मध्ये 30 धावा पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. आणखीन एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार माइटी हिट. हल्ला चढवला गेला मात्र मैदानाच्या आतमध्ये देवाची बॅट मात्र बोलतीये. षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. यावेळेस आणखीन एक तडाका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. डीजे
मोठा फटका लॉक केलाय. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावरती चेंडूची फील्ड केली जाईल. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 स्कोर काट पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा. 17. अर्धशतक झळकवण्यासाठी फक्त देवाला 6 धावेची गरज आहे. एकाच मोठा फटका देवाच्या बॅट मध्ये पाहायला मिळेल का? आणि उडवला यावेळेस चेंडूला सरळ दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि तेव्हा आपली बॅट आपण वरती करायची आणि 50 कंप्लीट आणि 500 रुपयाचे कॅश मिळाली देवा शिसवेची. 500 रुपये कॅश प्राईज देवासाठी. काय फलंदाजी, एकदा फलंदाजी आवडली असेल नक्की टाळ्या झाल्या पाहिजे देवासाठी. मैदानाच्या आतमध्ये यजमान विपक्ष पाहुणे. यजमानांनी पहिला सामना गाजवलाय. मात्र दुसऱ्या सामन्यासाठी ते सज्ज पाहायला मिळतात आपल्याला. टॉस साठी या. नक्कीच दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा टॉस आशिष पाटील आमच्या ऑर्गनाइज कमिटीचे मेंबर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच असेल अंबरनाथ गाव पक्ष भालबी. कॅमेरामॅन टॉस बॉक्स मध्ये फोकस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. दोन टीम मध्ये टॉस केला जातो. इथे एका बाजूला जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव आणि जय गावदेवी क्रिकेट क्लब भाल बी या दोन ताकदवर टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आशिष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ मत गाव यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम शतकक्षण करतील आणि आमंत्रित करतील टीम भालगावच्या फलंदाजीसाठी. या मात्र आता ऐकूया आपण आमच्या मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक श्रवणजी धुमाळ सर यांना. थँक्यू.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा करूया तमाम क्रीडारसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं जिथे देवानं जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर निलेश दादा पाटील याच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक. विकासला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका, देखना फटका आणि या फटक्याचा चटका लागला गोरपे टीमला. 440 व्होल्टचा झटका, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा. सूर्याजी पावशे आणि विकासला आपण पाहतोय म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. 77चं लक्ष आहे आणि त्यामध्ये वैयक्तिक 50 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन याच देवानं दिलं होतं. फुलर लेनचा बॉल यावेळेला फ्लिक करायचा आपल्या फ्लिक ऑफ द रेस्ट. वॅकेट एरिया आहे, क्षेत्र खाली आहे, रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना विकासच्या बॅटमधून वन्स अगेन बॅक टू बॅक चौकार. हो, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री बॅट्समन विकेटच्या बॅटमधून आल्यानंतर आताचा हा डॉट बॉल फेकला. देवानं काय जबरदस्त बॅटिंग केली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. इम्प्रेसिव्ह बॅटिंग बॅट्समन देवाची आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर तशीच गोलंदाजी सध्याच्या क्रीडा षटकामध्ये करतोय. ओ हुक केलाय, फटका जबरदस्त आहे. बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चाललाय, बॉल बाउंड्री लाईन लगत स्टॉप केला जातो फिल्डरच्या माध्यमातून. 2 कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता 3 धावा इथे केल्या गेल्या सहजरित्या कंप्लीट. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक 12 अंकावरती 12 ऑन बोर्ड, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. अर्थातच आमचे गणेशजी चिरला साहेब, अर्थातच आमचे सुलतानबाई, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. त्यानंतर निशांजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक लाभलाय, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. 12 ऑन बोर्ड, शेवटचा एक अंतिम बॉल ओव्हर नंबर 1 मधील शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि लॉफ्टेड इट. गरुडी जमत असताना बॉलला स्टॉप केलाय. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंगचं प्रदर्शन अप्रतिम आणि त्यामध्ये धाव इथे कंप्लीट केली ती फक्त आणि फक्त 1 चिकी सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती दफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 13. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट फिल्डरसाठी कूलर पुरस्कृत करण्यात आले. अर्थातच प्रमोदजी पाटील साहेब रॉक, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. येस, रिप्ले ऍक्शन मध्ये आपण फर्स्ट पलचा खेळ पाहूयात. देवाचं हाफ सेंचुरी, अर्धशतक खेळी देवाची आपल्याला रिप्ले ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर बाजू त्याने फटकेबाजी केली, अप्रतिम फटके तर जे आपल्याला पाहायला मिळाले. षटकार चौकारांचा पाऊस त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाडला. गोरपे टीमची रण मशीन, ट्रम्प कार्ड ऑफ टीम गावदेवी गोरपे, अर्थातच मिस्टर जय खांडेश्वर गोरपे टीमची रण मशीन आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर देखील त्यांना लगावला आणि तो देखील लँड बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. सातत्यानं भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला रिप्ले ऍक्शन मध्ये देवाची पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग केली आज. इम्प्रेसिव्ह कामगिरी डे नंबर 1 मध्ये देवाने केली. मिलिंद शिसवे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये ओव्हर नंबर 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल टप्पा पडला, खाली राहणारा बॉल, पहिलाच बॉलाला डॉट. नानू पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर पुरस्कृत करण्यात आला, त्यांचा देखील विशेष आभार. करिश्मा भरत सोलेकर यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीर आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी
लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत करण्यात आलं, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. सूर्याजी पावशे जाडी या बॉल, या वेळेला डोक्याची घंटा स्ट्रायकिंग एंडला सिंगल मिळाली आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ट्रॉफीज खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले. स्वप्नीलजी तरे साहेब, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. गणेशजी भोर साहेब आणि विकासजी भोर साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सागरजी भोर साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट पुरस्कृत करण्यात आलं, त्यांचा देखील विशेष आभार. यावेळेला बॉल स्पॅक्टाईव्ह करायचा प्रयत्न, पण गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. व्ही मध्ये फटका खेळला, फटका जबरदस्त होता, पण लॉंग ऑफ द फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, बॉलला त्यानं कॅरी केला आणि थ्रोपिकी केली. तत्पूर्वी रन मिळते ते सिंगल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची रंगरंगोटी केली गेली आहे आणि आमच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली, विजयजी पाटील आणि युवराजी पाटील यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. यावेळेला शॉट ऑफ लेट बॉल ऑन साइडला हुक केलाय म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा इथे बुक केल्यात. बाहुबली ऑफ टीम गात केल्यामान काकडवाल, धावा मिळतील 4. सूर्याजी पावशेचा वार चौकार. अशोकजी धोंडे साहेबांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने घेतली गेली आहे, त्यांच्या माध्यमातून डीजे पुरस्कृत करण्यात आला, त्यांचा देखील विशेष आभार. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून धर्मवीर चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात. शेवटचा एक अंतिम बॉल, स्टील 1 to go. शेवटचा बॉल, गुड लेंथ बॉल, पण खऱ्या अर्थानं दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता आणि अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहत आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल. बॅट्समन आपण पाहताय बाहुबली ऑफ टीम गाता गेल्या काकडवाल सूर्याजी पावशे. यावेळेला ऑन साइडला अलॉंग टू कार्पेट लॉगॉन मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक कंप्लीट स्ट्रायकिंग एंडला थ्रोपैकी झाली आहे आणि कास जाव्याने ते समाधान मानावं लागतं बॅट्समन विकासला आणि सूर्याजीला. षटक क्रमांक इथे झाले दुसरा कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना घातक 11 काकडवाल संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 21 या अंकावरती. इथून ते शिव मंदिर पर्यंत 1 मिनिट बोलतो फक्त. दिशा पाहावी लागेल. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, दिशा खेळा, अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. समोरच्या दिशेला फटका खेळलाय, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आलाय. एका डप्प्यावरती त्यांना बॉलला कॅरी केलं आणि बॉलची थ्रोपैकी जोपर्यंत करेल तोपर्यंत धावा मिळाल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल डबलने काही होणार नाहीये. जर तुम्हाला 77 धावा बनवायच्या असतील तर षटकार चौकार तुम्हाला ठोकावा लागेल. धीम्या गतीचा बॉल, लेफ्ट आर्म सीमर आहे गोलंदाज आहे. अगदी लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज म्हटलं तर लकटरा त्याच्याकडे नॅचरल कट असतं आणि त्या नॅचरल कटचा परफेक्ट ऍडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये घेत असताना अजय यावेळेला ओव्हर पिच लाईन पिक केली आणि पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. विकासच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर.
षटकार आलाय 29 स्कोर कार्ड वरती यात यावेळेला देखील वन्स अगेन ऑन दी अप पुन्हा एकदा वडवलाय आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 गोलंदाज अजयच्या नावावरती राहिले पण त्यानंतर जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला विकासच्या माध्यमातून पाहायला मिळाला यावेळेला फटका मिस्टामिंग आहे फटका फसला विकेट किपर पोहोचलाय जेली ते टिपलाय आणि आता खेळ मात्र संपलाय विकासचा फलंदाज बाद थँक्यू प्रत्येकाला मी मनाच्या अंतकरणापासून निमंत्रित करतोय जीवदानी वज्रेश्वर जरी प्रसन्न सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की शके 1945 पौष पौर्णिमा शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 शाकांबरी पौर्णिमा या दिवशी खऱ्या अर्थानं जरीमरी आईचा देवीचा भंडारा दुपारी 1 वाजल्यापासून चालू झाला आणि त्यानंतर जरीमरी आईची पालखी सायंकाळी ठीक 6 वाजता परांजबे चाल ते शिव मंदिर येथे खऱ्या अर्थानं काढण्यात येते ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून तरी सर्व भाविक भक्तांना विनंती असेल की आपण वेळेवरती या शुभ कार्यासाठी उपस्थित राहावे षटक क्रमांक झाला इथं तिसरा कंप्लीट आणि आता 3 षटकांच्या अंती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना घातक 11 काकडवाल या टीमला धावा करायच्या 6 बॉल मध्ये 6 बॉल आणि 34ची गरज अर्धा पल्ला गाठलाय अर्धा पल्ला 6 बॉल 44ची जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम जय खांडेश्वर गोरपे या संघाला विजय संघाचं हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टफ लक टीम घातक 11 काकडवाल चला सर्वप्रथम आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट सांगायची गरज नाहीये ज्या खेळाडूने या स्पर्धेतील